नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे हेड चॅप्टरमधील ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर मी माझ्या टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर जर तुम्ही माझे हिट चॅप्टरवरील प्रिव्हियस व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर देऊन देतो, तर ते व्हिडिओ तुम्ही तिथून बघू शकता. तर मी माझ्या आजच्या टॉपिकला सुरुवात करतो. बघा, आपण समजा साधारणपणे कोणते आपण व्हेन लिक्विड इज हिटेड अप टू अ सर्टन टेम्परेचर, म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही लिक्विडला एक सर्टन टेम्परेचरवर जेव्हा त्याला आपण हीट देतो तर काय होत असतं, ते एक्सपांड होतं. बरोबर, हीट दिल्यावर काय होतं, ते एक्सपांड होतं. आणि जेव्हा आपण त्याला कूल करतो, म्हणजे त्याचं टेम्परेचर काढतो किंवा त्याला रेफ्रिजरेटरमध्ये कूल करतो, तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, आकुंचन पावतो, आणि एक्सपांड म्हणजे प्रसरण पावतो. बरोबर आहे. बट वॉटर हाऊ एवर शोज अ स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. परंतु वॉटरचा वेगळं आहे, पाणीचं वेगळं आहे. वॉटरचं एक स्पेशल आणि एक्सेप्शनल बिहेवियर आहे, म्हणजे वॉटर याच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही. इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस अप टू 4 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपॅन्डिंग. म्हणजे जेव्हा आपण वॉटरला हीट देतो 0 डिग्री सेल्सिअसपासून तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत, बरोबर आहे, जेव्हा त्याला आपण हीट देतो तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. आता बघा, तुम्हाला सांगतो, आपण पहिले इथं समजा एक कोणतं तरी लिक्विड होता आणि पहिले आपण त्याला इथून खालून हीट दिली. ओके, त्याला हीट दिल्यावर काय होत होतं की ह्या कॉन्ट्रॅक्ट होत होता. बरोबर आहे, बघा, कॉन्ट्रॅक्ट होत होता. बरोबर आहे, कोणत्याही लिक्विडला आपण हीट दिल्यावर तो कॉन्ट्रॅक्ट होतो. परंतु हा जो वॉटर आहे, आता ह्या वॉटरला आपण समजा हीट दिली, तर हा वॉटरला हीट दिल्याच्यानंतर 0 डिग्री सेल्सिअसपासून तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत याला हीट दिल्यावर हा समजा एक्सपांड होत नाही. बरोबर आहे, हा कॉन्ट्रॅक्ट होतो इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. बरोबर आहे. मग ॲट 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. आता 4 डिग्री सेल्सिअसला जेव्हा त्याचं टेम्परेचर येणार आहे, त्याचं व्हॉल्यूम काय राहणार आहे, कमीत कमी राहणार आहे. त्याची घनता काय राहणार आहे, खूप कमी राहणार आहे, ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्शनमुळं. मग इफ द वॉटर इज हिटेड फर्दर इट एक्सपांड अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज. परंतु जेव्हा आपण आता वॉटरला 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढं जर हीट दिलं तर मग काय होणार, ते एक्सपांड होणार आहे, बाकी लिक्विड सारखंच एक्सपांड होणार आहे. बरोबर आहे. मग इथं नेमकं समजा फंडा काय नेमका ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये, तर फंडा असा आहे, जेव्हा पण आपण वॉटरला 0 डिग्री सेल्सिअसपासून तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर देतो, तर बरोबर आहे, तर त्या वॉटरचं ते वॉटर एक्सपांड होत नाही. बरोबर आहे, तो कॉन्ट्रॅक्ट होतो, तो आकुंचन पावतो, तो कॉन्ट्रॅक्ट होतो इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. हे लक्षात घ्या तुम्ही. मग याची डेफिनेशन कशी लिहिता येईल आपल्याला, द बिहेवियर ऑफ वॉटर विथ इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जे बिहेवियर आहे, जे एक्सेप्शनल बिहेवियर आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. खाली काही ते आपल्याला आता दिलेलं आहे, इफ 1 kg ऑफ वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज प्लॉटेड ॲज फंक्शन ऑफ टेम्परेचर. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. लक्षात घ्या, द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम इट मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. जेव्हा वॉटरची व्हॉल्यूम ही कमीत कमी असते, बरोबर आहे, 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरची व्हॉल्यूम काय असते, कमी असते. याचाच अर्थ काय की त्याची डेन्सिटी काय असते, मॅक्झिमम असते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा पण वॉटरची डेन्सिटी मिनिमम असते, तर त्या एखाद्या टेम्परेचरवर समजा 4 डिग्री सेल्सिअसवर, तर त्याच्या उलटं काय असतं, डेन्सिटी काय असते, हाय असते, मॅक्झिमम असते. ओके, तर हे होतं ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता पटापट ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो हे काय करू, आपण रिवाईज करू. बघा, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय, की बघा, आपण जनरलीमध्ये कोणत्याही लिक्विड हीट दिली तर काय होतं, ते समजा ते हीट ॲब्झॉर्ब करतं आणि ते एक्सपांड होतं. बरोबर आहे. परंतु आपण जेव्हा वॉटरला हीट देतो, बरोबर आहे, तर त्याचं काहीतरी एक स्पेशल बिहेवियर आहे. ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय, ॲनोमॅलसचा अर्थ काय, की ते एक्सेप्शनल बिहेवियर आहे, अपवादात्मक त्याचं बिहेवियर आहे. जेव्हा आपण त्याला हीट देतो वॉटरला 0 डिग्री सेल्सिअसपासून तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत, तर वॉटर काय होणार आहे, एक्सपांड नाही होणार आहे, तो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. बरोबर आहे. अदरवाईज अदर लिक्विड काय होत्या, ते
एक्सपांड होत्या, परंतु वॉटर एक्सपांड नाही होणार आहे, तो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. आणि याच वॉटरच्या 0 डिग्री सेल्सिअसपासून तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जे त्याचं बिहेवियर राहणार आहे त्यालाच काय म्हणलेलं आहे, ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. बरोबर आहे. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट असतील तर तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. बरोबर आहे. आता परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपॅरेटस याच्या साहाय्याने बघणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एकदा रिवाईज होणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्टे हॅप्पी आणि टेक केअर ऑफ युअर